बघा जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली सगळ्यांसाठी. तर ज्या कोणाला जेवायचं असेल जेवून घ्या. जेवण आलेलं आहे. जेवणाचा टेम्पो आमचा आत्ताच झाला आहे. सुरुवात देखील झाली आहे जेवणाला. तर ज्या कोणाला जेवायचं असेल जेवून घ्या. आता जेवले तर सेकंड राऊंडलाही जेवता येईल तुम्हाला. एकदाच नाही काय तर सेकंड राऊंडलाही उतरतात म्हणून म्हटलं. आणि पूर्ण उरेल इतकं जेवण आहे. अजिबात कमी पडणार नाही. अजिबात टोपं वाजणार नाही. आमची सगळी तयारी केली आम्ही. कारण आमचे आयोजकच इतके दिलदार आहेत. धन्यवाद विनोद सर. पहिल्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहतो. दातिवली विपक्ष देसाई संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि यावेळी मात्र मनोज खंडागलेच्या बॅटमधून पहिलाच बॉल हवेमध्ये जरूर आहे. शेवटच्या क्षणामध्ये चेंडू 1 बाउन्स तिथे अडवला गेले. मात्र 2 धावा आणि स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतो मनोज खंडागले. आपण पाहतोय तिसरी लढत दातिवली विपक्ष देसाई ब या दोन संघामध्ये आपण पाहतोय. राम यावेळी मात्र पाहायचंय बॅटची कडा. यष्टीरक्षक रवी मात्र कोणती चूक करत नाहीये. एका पहिल्या विकेटचं पतन होतंय. मनोज खंडागले OUT आउट. न्यू बॅटर प्रकाश नाईक 1 डाऊनला मैदानात दाखल होत आहेत. आता मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाज राम म्हात्रेचा. पंचांच्या उजव्या बाजूने पुन्हा एकदा सज्जवल्यावली मात्र सन्मान दिला आहे. आउटफील्ड फास्ट आहे. थोडीशी डाऊन आहे. कोणताही खेळाडू नाहीये. येतो हा महत्वपूर्ण चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोरबोर्डवर 6 लॉस ऑफ 1 विकेट. पहिला फलंदाज लवकर बाद झाला. तदनंतर मात्र प्रकाश नाईक स्वतः जबाबदारीने फलंदाजी करतोय. येताक्षणी चौकाराने स्टेटमेंट देतोय स्वतःची. आता मात्र पाहायचं मिस टाइम राऊंड. स्वतः गोलंदाज चेलखाली येतो. हो अरे रे काय घडलं. झेलही सुटतो आणि धावपाच देखील करू शकला नाहीये. प्रयत्न चांगला होता राम म्हात्रेचा. कारण राम म्हात्रे म्हटला की एक समाजसेवेसाठी तत्पर असलेला हा व्यक्तिमत्व सातत्याने अनेक उपक्रम देखील राबवतोय. मग दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी देखील त्यांचं सातत्यानं ते देखील अनेक मोर्चामध्ये आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला. आता नुकतीच एक कॅम्प देखील त्यांनी लावला होता आणि त्या कॅम्पमध्ये मात्र लो फुल टॉस कार्पेटच्या माध्यमातून मिड ऑफला दूर जवळपास खेळाडू नाहीये डीपला आणि येतो हा चौकार. जबरदस्त अटॅक इथे पाहायला मिळाला. बॅटमन यावेळी मात्र पाहायला मिळतोय शिरीष. आपण पाहिलं तर प्रकाश नाईकने देखील चौकाराने खातं ओपन केलं होतं आणि शिरीष देखील आता वैयक्तिक चौकाराने स्वतःचं खातं ओपन करते आणि संघाची धावसंख्या डबल डिजिटमध्ये 11 11 धावा. पुढचा बॉल यावेळी मात्र सर खेळलेत लॉंग ऑनच्या दिशेने. दूर जवळपास कोणताही खेळाडू नाहीये आणि अगदी बरोबर या ट्रॉफीजना
अभिवादन देतोय. उपस्थित मान्यवरांना अभिवादन देणारा हा येतोय लागोपाठचा दुसरा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय. धावसंख्या स्कोअर बोर्डवर पाहायला मिळते ती 15-15, लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकामध्ये फलंदाज जरी बाद झाला तरी मात्र दातिवली संघाने रन रेट इथे मेंटेन ठेवलाय. धावफलक मात्र मेंटेन ठेवलाय. विकेट गमावला हरकत नाहीये, मात्र आम्ही जबाबदारीने खेळ करू हे जणू काही शिरीषने दाखवून दिलंय. डीजे पॉवर दुसरं षटक दुर्वाश येतोय पंचांच्या उजव्या बाजूने. आता मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. सीमारेषेचं संरक्षण डीप मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन आपण पाहतोय. लॉंग ऑफ देखील डीपला आहे. एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉइंट आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि पाहिलं तर सिली मिड ऑन आपण पाहिलं थोडासा मिड विकेटच्या दिशेने. लॉंग ऑन आपण दिलीप पाटीलला पाहतोय. यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगलं आहे. 2 धावा मिळतील नाही, फक्त सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 16. रुपेश नाईक यांचं आगमन होते. विजय म्हात्रे या आपलं सहर्ष स्वागत असेल. मॉर्निंग ग्रुप नगरसेवक चषक दिवा दातिवली या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येक मान्यवराचं उमेश पाटील म्हाताडी आपलं देखील सुस्वागतम. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा इथे यथोचित स्वागत केलं जाते. ओळे सामन्याकडे धावसंख्या आपण पाहतोय 16. आता या कार्पेटच्या माध्यमातून खेळले. चांगले क्षेत्ररक्षण 2 धावेपासून नाही, इथे सिंगल मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण आहे आपण पाहिलं तर देसाई बी संघाचं, कारण काका म्हात्रे रवी म्हात्रे यांनी या संघाची बांधणी केली आणि त्यानंतर हा संघ आपण पाहतोय देसाई ब म्हणून हा उदयास आला आणि कमी संधी मिळाली, मात्र संधीचं सोनं देखील त्यांनी केलेलं आहे. मात्र पाहायचं ही स्पर्धा एक दिवसीय स्पर्धेमध्ये देखील त्यांचा सहभाग आहे. मात्र दुसऱ्या बाजूला याच मैदानामध्ये दातिवली संघ सराव करत असतो, त्यामुळे त्यांचे अगेन्स्ट केलेत असताना यावेळी मात्र हवेमध्ये जरूर आहे. दिलीप पाटील थोडेसे थांबले. आता काय घडलं, चूक झाली आणि त्याचं परिवर्तन मात्र 4 धावांसाठी चौकार. अगोदर एक्सिलेटर दिला, त्यानंतर ब्रेक दाबला आणि मग अपघात झाला आणि रूपांतर चौकारामध्ये. असंच म्हणावं लागेल विनोद सर, कारण तुम्ही योग्य बोललात. कारण त्यांनी ब्रेक दाबला, स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडूने देखील तितक्याच चकवा दिला आणि त्यांच्या डोक्यावरून फरार झाला. फरार. धावसंख्या 21 धावा. मला वाटलं डॉट असं मोठावर प्रॉपर नको. हवेमध्ये जरूर आहे, खेळाडू आलाय आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर टिकून ठेवली आणि विकेटचं पतन होतंय. प्रकाश नाईक OUT आउट.
न्यू बॅटर प्रवीण म्हात्रे स्ट्राईक एंडला मैदानात दाखल होत आहेत. तर नक्कीच चेंडूची चाचपणी केली जाते. एक्झॅक्टली चेंडू किती आतापर्यंत घासला गेलाय, की उसळी घेणार आहे की खाली राहतोय, एक्झॅक्टली पाहिलं जातं. टणक आहे, थोडासा नरम आहे का काय, हे सगळं पाहिलं जातं. आणि त्या अनुषंगाने काही खेळाडू, ठराविक खेळाडूच ह्या गोष्टी पारखतात, निरखतात. मात्र चॉईस बॉल असतो. पुढचा बॉलसाठी दुर्वास येतो हा डॉट बॉल. जबरदस्त लाईन लेन पाहायला मिळाली. 2 षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय. धावसंख्या आपण पाळतोय 10.50 च्या सरासरीने 21 धावा. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा पाहायला मिळाल्या. माफ करा, 16 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण 15 धावा पाहिल्या. माफ करा, थोडीशी मिस्टेक आम्ही दुरुस्त करतोय, चुकून झालं. पहिल्या षटकात 15, त्यानंतर 6 धावा आणि 2 षटकाच्या पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं तर 21 धावा. म्हणजे का चांगली समाधानकारक धावसंख्या स्कोअरबोर्डवर उभारली गेली. यावेळी दातिवली संघाच्या माध्यमातून फलंदाजी करत असताना आता मात्र पाहायचंय गोलंदाजी मार्कवर गुरुनाथ म्हात्रे येत आहेत. आता मात्र पाहायचंय पॉवर प्लेचं बंधन इथे संपलेलं आहे. इथे क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल. डावखुऱ्या फलंदाजासाठी ऑन साईडला 3 खेळाडू डीपला सज्ज केले गेलेत. ते डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन आपण डीपला पाहतोय. शॉर्ट फाईन लेग आपण पाहिला, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. शॉर्ट थर्ड मॅन आपण पाहतोय 30 सर्कलच्या आतमध्ये. इथे पाहायचं वेगवान चेंडू होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मात्र यष्टीरक्षकाने चूक केली आहे आणि अवांतर बाईच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव स्कोअरबोर्ड ऍड केली जाते. त्याचबरोबर इथे मान्यवर मिथुन पाटील यांचं आगमन होते, त्यांचं सहर्ष स्वागत. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षण सजवलं जाते. कारण डावखुरे आणि उजव्या हाताचे फलंदाज ज्यावेळी खेळपट्टीवर असतात त्यावेळी सातत्याने असं चित्र मैदानामध्ये आपण पाहिले. पुढचा बॉल उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. इथे चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षण देखील तिथे सज्ज आहे. चूक झाली आहे आणि चेंडू निघून जातोय बॉन्डलाईनच्या बाहेर. जणू काही फटक्याचे चटके लागलेत की काय. येतो हा चौकार. त्याचबरोबर बबनदादा सेलार यांचं देखील आगमन होते. दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 26 स्कोअरबोर्डवर पाहायला मिळते. चौकारानंतर गुरुनाथ म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होईल. ओहो, यावेळी मात्र चांगला बॉल होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. शरीराला जरूर टच झाला. त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाने चेंडू उचललाय आणि फेकतोय गोलंदाजाच्या दस्तावेनामध्ये. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप लॉंग ऑनला थोडासा जवळ आणला जातोय, कारण एक वेगळी रणनीती आहे. गोलंदाजी तितक्याच चतुराईने होते. ओहो, पहा जशास तसं उत्तर मात्र खेळाडू. व्हॉट अ कॅच, सुपर, ब्रिलियंट, एक्सिलेंट.
जबरदस्त झेल टिपला गेलाय. अरविंद तिथे सज्ज होते, कोणती चूक करत नाहीये. एका विकेटचं पतन होतंय. बॅटर आउट. आता मात्र न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय. समीर पाटील, एक साई भक्त म्हणून त्यांची ओळख आहे. सातत्याने पायी दिंडी यात्रा देखील केली जाते. अनेक त्यांच्या माध्यमातून देखील समाजसेवा होत आहेत. अनेक कार्यक्रम उपक्रम देखील ते राबवत आहेत. आणि ते समीर पाटील मैदानात दाखल होत आहेत. तर गुरुनाथ म्हात्रे यांचं देखील कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा डावखुरे हाताचे फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. त्याच्यासाठी फलंदाज आपण मैदानात दाखल झाल्यानंतर गोलंदाजीच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण सजवलं जाते. 3 खेळाडू ऑन साईडला आपण डीपला पाहतोय. इथे लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग आणि आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेग देखील 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. हो, यावेळी मात्र शरीराचा वेध घेणारा थोडासा उसळी घेतली. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उसळी घेतली आणि येतो हा महत्त्वपूर्ण डॉट बॉल. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू डॉट, 1 लेग बाईज, 1 चौकार आणि 1 विकेट. म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणता येईल. कारण 2 षटकामध्ये 21 धावा जरूर होत्या. तदनंतर गुरुनाथ म्हात्रेने केलेलं कमबॅक. यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. म्हणजे पहा किती व्हेरिएशन चांगलं आहे. या अगोदरच्या चेंडूवर टप्पा पडल्यानंतर उसळी आणि तदनंतर टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय आणि हा डॉट बॉल. 3 षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव संख्या 26. म्हणजे या षटकामध्ये फक्त 5च धावा खर्च केल्या आहे गुरुनाथ म्हात्रेने. आणि ड्रिंक स्टॉल मैदानात जातोय. ऐकूया एक चांगलं संगीत. मॉर्निंग ग्रुप नगरसेवक चषक दिवा दातिवले आयोजित या स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांनी आपण पाहतोय मोलाचं योगदान सहकार्य दिलेलं आहे. आमचे रमाकांत मडवी साहेब नगरसेवक, शैलेश पाटील साहेब नगरसेवक, चरणदास म्हात्रे साहेब नगरसेवक, दीपक जाधव साहेब नगरसेवक, दर्शना चरणदास म्हात्रे नगरसेविका, त्याचबरोबर साक्षी रमाकांत मडवी नगरसेविका, या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेला योगदान लाभले. आमचे निलेश म्हात्रे असतील समाजसेवक, मनोज खंडागले समाजसेवक, सदाशिव पाटील समाजसेवक, अनिल नाईक, आशीर्वाद पाटील, रणदीप मडवी, या सर्व मान्यवरांचं खूप खूप आभार. त्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य दिले. त्याचबरोबर मुकेश संते यांच्याकडून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय. स्वरूप एंटरप्राइजेस आणि चंद्रभागा कृष्णा शेलार यांच्या स्मरणार्थ राजेश कृष्णा शेलार यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक. त्याचबरोबर विकास दशरथ मडवी यांच्याकडून सिरीजसाठी कूलर आलेली आहे. मनोज तुळशीराम पाटील यांच्या स्मरणार्थ सिरीजच्या ट्रॉफीज आपण पाहतोय. धनंजय काना शेलार क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजसाठी ट्रॉफी आलेल्या आहेत. त्याचबरोबर माणिक रामा पाटील यांच्या स्मरणार्थ बाळू माणिक पाटील यांच्या स्मरणार्थ सामन्यावरचे हे पारितोषिक. गणूबाई पाटील यांच्या स्मरणार्थ सर्व सन्मानचिन्ह भानुदास सुदाम पाटील यांच्याकडून हे सन्मानचिन्ह लाभलेलं आहे. त्या सर्व मान्यवरांचं, त्या दानशूर व्यक्तींचं आम्ही खूप खूप आभार मानतोय. काही नावं आहेत आम्ही नक्कीच या षटकानंतर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. पुढल्या सामन्याकडे षटक क्रमांक 4 दुर्वास पुन्हा एकदा येतोय. सेकंड लास्ट ओव्हर. दुर्वास समोर डावखुरे हाताचा फलंदाज शिरीषसाठी हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि येतो हा डॉट बॉल.
एकच चांगली रणनीती आहे, चांगला व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. चेंडू बाहेर काढण्यासाठी माहीर आहे हा गोलंदाज. मात्र त्याच रणनीतीचा वापर यावेळी डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी करत असताना आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूला स्क्वेअर लेगला आपण पाहतोय काका म्हात्रेंना आणि एक क्षेत्ररक्षण सजवताना. खरं एक्स्ट्रा प्लेअर असेल सबस्टिट्यूट तर तो आपण फक्त शॉर्ट फाईन लेग आणि थर्ड मॅनलाच आपण सज्ज करू शकतो हेच सांगतायत पंच. आपण पाहतो किशोर मुंडे, तर दुसऱ्या बाजूला मंथन माळी मॅन फ्रॉम भोपर. शक्ती म्हात्रे दातिवली मान्यवरांचं आगमन होते, त्यांचं देखील सहर्ष सुस्वागतम. मॉर्निंग ग्रुप नगरसेवक चषकामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं खूप खूप स्वागत. यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला. यॉर्कर पद्धतीचा हा बॉल होता, पूर्णपणे बीट होत आहेत शिरीषला आता कुठेतरी कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, चेंडूवर नजर टिकवून फलंदाजी करावी लागेल. आपला फॉर्म आपला परफॉर्मन्स हा दाखवावा लागेल. यावेळी मात्र पाहायचं टप्पा पडल्यानंतर जर वडाच्या झाडाला टच झाला बॉल त्या फांदीला तरी चौकार असेल आणि डायरेक्ट जर वडाच्या फांदीला टच झाला तर तो षटकार ग्राह्य धरला जाईल. मात्र इथे बीमरसाठी पंचांनी थर्ड एम्पायरसाठी कॉल दिला गेलेला आहे. एक्झॅक्टली पाहिलं जाईल हाईट फॅक्टर किती आहे, कमरेच्या वर आहे की अजून काही चित्र असेल. मात्र इथे पाहिलं जाते. आपण पाहतोय ही स्पर्धा NTC स्पोर्टच्या माध्यमातून कव्हर केली जाते. जर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केला तर अवश्य सबस्क्राईब करा आणि आयकॉन बटन दाबायला आपण विसरू नका. आणि या स्पर्धेला या लाईनला आपण सबस्क्राईब करा. आणि डिसिजन नो बॉल म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट असेल आणि या नो बॉलवर +2 म्हणजे धावसंख्या 29. पुढचा बॉल फ्री हिट असेल. हो यावेळी मात्र खोदून काढलाय जबरदस्त. काका म्हात्रे होते, त्यांच्या जवळून चेंडू निघून गेला. मात्र 2 धाबा घेण्याचा अवधी जरूर मिळाला आणि या 2 धाबेने स्कोरबोर्ड 31 धाबा. चांगली सावध सुरुवात. मनोज लवकर बाद झाले, तदनंतर मात्र शिरीषने जबाबदारीने फलंदाजी करतो. आतापर्यंत 2 चौकार 2 डबल 1 सिंगल असा वैयक्तिक 5 चेंडू मध्ये पाहिलं तर 13 धावांवर खेळतोय. यावेळी मोठा फटका, अगदी समालोचन कक्षाला मानवंदना देणारा, उपस्थित पाहुणे मंडळींना हा मानवंदन देणारा येतोय षटकार. शिरीष तो फॉर्म, तो अटॅक, तो परफॉर्मन्स, ती हाणामारी सर्व काही दाखवतोय तो. कारण चौकाराने स्वतःचं अकाउंट ओपन केलं होतं आणि तदनंतर 2 चौकार 1 षटकार म्हणजे पूर्णपणे अटॅकिंग मूडमध्ये दिसतोय. कारण सराव देखील याच खेळपट्टीवर करत असतील कदाचित, त्यामुळे या मैदानाची भौगोलिक परिस्थिती त्याला माहिती आहे. यावेळी मात्र हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, पंचाकडनं जरूर पाहिलं जात आहे आणि पंच देखील आमच्याकडे वळत आहेत. लेग पाईच्या स्वरूपामध्ये ही अवांतर धाव स्कोरबोर्डवर ॲड केली जाईल आणि धावसंख्या पाहायला मिळत आहेत त्या 38. चांगली सुरुवात पुन्हा एकदा ध्रुवास. हो यावेळी मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 38. बेतौड आणि म्हाताडी या पुढचा सामना असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण आपल्या पूर्ण संघाला घेऊन आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचे. संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. पहिल्या फेरीतली अंतिम लढत बेतौड विपक्ष म्हाताडी म्हणजे याच परिसरातील आजूबाजूतील दोन्ही संघ असतील.
मात्र पाहायचं फाईट जरूर चांगली पाहायला मिळेल प्रेक्षकांना. खरं दोन्ही संघ शेजारील गाव असल्यामुळे एकमेकांचे डावपेच, कमजोरी, प्लस पॉईंट, मायनस पॉईंट सगळ्या काही ठाऊक असेल. त्यामुळे या दोन्ही संघामध्ये एक चांगली फाईट प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर यावेळी अरविंद म्हात्रे. स्लॉगरचं षटक, शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक. या षटकामध्ये तुम्ही जितक्या धावा कुटणार आहात तेवढं मात्र विपक्ष संघाला आव्हान मोठं करून ठेवणार आहात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न गरज होती का? यष्टी रक्षक मात्र जल्लोष करतोय. रवी म्हात्रेने एक झेल टिपला गेलाय आणि शिरीषचा संपलाय खेळ. बॅटर आउट. अरविंद म्हात्रे काय गोलंदाजी हाताळली. जो शिरीष पूर्णपणे अटॅकिंग मूड मध्ये होता त्याला पाहिलं, फुटवर्कचा वापर चांगला पाहायला मिळाला, फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि तितक्या चतुराने लगेच चेंडूची थोडीशी व्हेरिएशन दिलं आणि उसळी दिली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल देण्यात भाग पाडलं शिरीषला. आणि तो शिरीष बाद झाल्यानंतर आपण 6व्या क्रमांकावर पाहतोय सुभाष नाईक मैदानात दाखल होतोय. आता मात्र पाहायचं दातिवली संघाच्या इनिंगचे शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. मात्र पाहायचंय 5 चेंडू मध्ये किती धावा एकपडतील. आतापर्यंत 38 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. अजूनही 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडू मध्ये किती धावा प्रश्नचिन्ह. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण पाहतो. लॉंग ऑफला आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहिलं तर एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर देखील सज्ज केला गेलाय. यावेळी मध्ये चेंडू हवेमध्ये आहे. दूर जवळपास कोणताही खेळाडू नाहीये. 2 खेळाडू येत आहेत मात्र त्यांच्या समोर चेंडू लँड होतोय. सिंगल तर कंप्लीट. दुसरी धाव. आता काय घडलं? फेकाफेकीमध्ये फायदा नाही झाला. चुकीच्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला चेंडू फेकायला हवा होता मात्र स्ट्राईक एंडला फेकलाय. मात्र पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडला फेकेपर्यंत खेळाडू सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचतोय. ही सिंगल. 2 धावा, माफ करा, 2 धावेने धावसंख्या 40, 40. जबरदस्त सामना. आजच्या दिवसातील आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर आपण पाहिला तर 44 पाहायला मिळाला. मात्र इथे पंचांकडे दाद मागितली जाते की हा स्क्वेअर चेंडू आहे की वाईट बॉल आहे. अवांतर धावसंख्येत भर होते. 41. लेग बाईट्स. पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. मंथन माळी, मॅन फ्रॉम भोपर, अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून येत आहेत. डिसिजन चांगले. पंच कोणाला नाही मावचे, ज्यांनी क्रिकेट खेळलेत, जे क्रिकेट जगलेत आणि तेच मंथन माळीच्या माध्यमातून अचूक निर्णय येतोय. आता मात्र पाहायचं डावखुरी हाताचा फलंदाज यावेळी समीर पाटील. हो, यावेळी भिडकावून देण्याचा प्रयत्न होता मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू निघून जातोय. पंच कॉल देतात वाईट बॉल. हा चेंडू मात्र अरविंद म्हात्रेला पुन्हा फेकावा लागेल. आतापर्यंत आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये 2 चेंडू एक्स्ट्रा आपल्याला पाहायला, एक नो बॉल पाहिला आणि त्यानंतरचा हा वाईट बॉल. म्हणजे जवळजवळ 32 चेंडू खेळायला मिळालेत दातिवली संघाला. मात्र अजूनही चेंडू शिल्लक आहे 2. पुन्हा एकदा लाईन चुकीची, पुन्हा एकदा लाईन चुकीची. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल. पंचांनी वाईट साठी, येस, वाईट साठी, व्हाईट चेक करण्यासाठी डिसिजन आहे. पण स्क्वेअर चेंडू आहे मात्र पाहायचं व्हाईट साठी हा DRS घेण्यात आलेला आहे.
NTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि त्यांच्या माध्यमातून हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईलच. डॉट बॉल आहे, फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. धावसंख्या 42, 42 आहे. अजूनही 1 to go. या षटकातला अंतिम बॉल. यावेळी उंच तर गेलाय, मात्र पायाचं गुरुनाथ पुढे सरकलेत. हो हो, हाताला ब्रश जरूर झालाय, मात्र इथे पायाचं फेकी थोडीशी खराब. दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव देखील कंप्लीट होते. रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या बॉलवर 3 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय. धावसंख्या स्कोअरबोर्डवर 45 आणि 46 धावांचं टार्गेट. म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 44 धावा आणि तदनंतर आता 45 धावा, म्हणजे 46 धावांचं टार्गेट असेल देसाई बी संघासमोर. चला, बेतवडे आणि म्हाताडी दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी या. म्हाताडी संघ देखील सज्ज आहे. ऑलराऊंड पाटीलना आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये आहेत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन्स या. बेतवडे आणि म्हाताडी. वागेश्वर बी संघ, जर कुठल्या खेळाडूचा चष्मा राहिला असेल तर समालोचन कक्षामध्ये जमा आहे, तो आपण घेऊन जायचा आहे. येस. मी मान्यवर राजेश शेलार यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची. पहिल्या फेरीतील अंतिम लढत असेल बेतवडे विपक्ष म्हाताडी. आहे का राजेश दादा शेलार यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होतीये. म्हाताडे ओम म्हाताडेश्वर 40+ म्हाताडी विपक्ष बेतवडे. कॉल आलाय म्हाताडी संघाचा आणि नाणेफेकी देखील जिंकली आहे म्हाताडी संघाने आणि डिसिजन आपण लगेच कळवायचा आहे. टोळी या मैदानाच्या दिशेने टार्गेट एकूण 46 धावांचं सेट करण्यात आलंय. जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई ब संघासमोर.
सुरुवात जबरदस्त झाली होती दातली संघाची, मात्र त्यानंतरचं कमबॅक आपण बघितलं. एक वेळ अशी होती की धावसंख्या 55-60च्या पुढे जाईल की काय, पण त्यानंतर चांगलं कमबॅक राहिलं. मागच्या मॅचमध्ये आपण 45चं टार्गेट बघितलं होतं, येथे 46चं टार्गेट आहे. तो ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झालेले आहे रवी म्हात्रे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण बघतायत फलंदाज रुपेश आहेत. अशी ओपनिंग पेअर जे वागेश्वर क्रिकेट संघ देसाई 40+ ब संघाची. बघूया प्रति ओव्हर मागे विजयासाठी 9.20 ही धावांची आवश्यक गती राखायची आहे. बॉलिंग मार्ग तयार. मोतीराम दळवी थोडासा सराव करत असताना आपण बघतायत. अत्यंत क्रिकेटवरती नितांत प्रेम, भरपूर वर्ष क्रिकेट खेळतायत. बघूया एक जबरदस्त बॅटल. एका बाजूला रवींद्र म्हात्रे, दुसऱ्या बाजूला आपण बघतायत मोतीराम दळवी. 46 संरक्षण करण्यासाठी दातिवली तयार आहे. पहिलाच बॉल कट करायचा होता, बॅकफूट होती जाऊन बॅटची एज लागून चेंडू मागे गेलाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. या दरम्यान केवळ एक धाव मिळेल. स्टॅकिंगला रुपेश तयार होतोय. 40+ हे क्रिकेट आपण बघताय. ही सगळी मंडळी यातली कित्येक जण सध्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करत आहेत. मग औद्योगिक क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्र किंवा राजकीय क्षेत्र, पण क्रिकेटवरचं प्रेम कधी ढळू दिलं नाही. या दरम्यान बघा झेल होईल का? नाही त्या ठिकाणी झेल होऊ शकला असता, पण ज्या पद्धतीने जजमेंट करत होते, जज करत होते, असं वाटलं नाही की आज झेल ते पकडतील. फार उंच गेला होता आणि अशी झेल पकडण्यासाठी तुम्हाला ती प्रॅक्टिस करावी लागते. तुमच्याकडे तो आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. आणि अशा झेल पकडण्यासाठी खरं तर सातत्याने निरंतर हाय कॅचेसचा सराव तुम्हाला करावा लागतो. ड्राईव्ह करतायत, मिड ऑफच्या बाजूने काढला चेंडू येतोय, लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर येत होते पण नाही अडवता आला. आणि या दरम्यान आपण बघतायत पहिला चौकार आला रुपेशच्या बॅट मधून. प्रकाश नाईक यांनी जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं, पण यावेळेस लॉंग ऑन वरनं काय धावत आले होते बघा, पण नाही पोचू शकले. भरपूर लांब होते लॉंग ऑन. ते लॉंग ऑनचा जो पल्ला आपण बघितला तर 25-30 पावलांचं ते अंतर झपाट्याने पार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ओहो, पॉइंटला आणखीन एक झेल ड्रॉप. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आपण बघितलं तर क्षेत्ररक्षक. फार मेहनत करावी लागते. आणि सुभाष होते बघा बॅकवर्ड पॉइंटला. सोपा झेल होता. 2 झेल ड्रॉप झालेत. 46 धावांचं संरक्षण करण्यासाठी मेहनत तर करावी लागेल, पण झेल ड्रॉप केले. ओहो, स्क्वेअर लाईकच्या दिशेने पाठवला चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4 आणि धावसंख्येला गती मिळते. एकदम वेगाने जाऊन पोहोचते धावसंख्या. धावफलकावरती आपण बघतायत एकूण 12 धावा झाल्यात. गोलंदाज काय करणार? जर 2 झेल अशा पद्धतीने सोपे ड्रॉप केले तर मग गोलंदाजही काही करू शकत. आणि आम्ही नेहमी म्हणतो की जेव्हा असे झेल पकडले जात नाही किंवा सपोर्ट मिळत नाही फिल्डिंग साईडकडनं, तर गोलंदाजाला क्लीन बोल्ड करावा लागेल, LBW करावा लागेल. आदरणीय सदाशिव पाटील याचकडून रवींद्र सुद्धा म्हात्रेंना प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. बघूया, प्रत्येक षटकाराला 1000 रुपये रवींद्र म्हात्रे यांच्यासाठी पारितोषिक आहे. आणि आदरणीय सदाशिव पाटील याचकडून हे पुरस्कार देण्यात येईल. पण बघूया, षटकात आला नाही, एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या धावफलकावरती एकूण 14 झालेले. पहिलं षटक
पहिले षटक संपले. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती म्हणजे 14. विजयासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे आणि 24 चेंडू शेष आहेत. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट 8.00 प्रति ओव्हर मागे हा रिक्वायर्ड रन रेट राखावा लागेल. 40+ क्रिकेटची ही एक दिवसीय स्पर्धा मॉर्निंग ग्रुप आयोजित नगरसेवक चषक दिवा दातिवली 2026. यावेळेस मात्र गॅप मधून पाठवला चेंडू सीमारेषे बाहेर. पॉवरफुल स्ट्रोक बॅक फुटवरती गेले, पंच केला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. हरिदासचं स्वागत केले बॉलिंग मार्कवर. रुपेश जबरदस्त बॅटिंग करतायत. जीवनदान मिळालेले आहेत, त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. प्रत्येक चौकार प्रत्येक धाव सुटलेला झेल आठवण करून देईल. यावेळी चेंडू ऑफ स्टंपवरती डॉट बॉल बीट केलंय. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेली ती म्हणजे 18 धावा. अजूनही 28 धावांची गरज आहे विजयासाठी. बॉलिंग मार्कवर तयार. हरिदास ऑन साइडला उडवलाय. ओ हो हो, हा झेल देखील ड्रॉप. करायचं काय हा प्रश्न पडलाय, कारण कुठलाच क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये गोलंदाजाला. हा तिसरा एफर्ट्स आपण बघताय त्या ठिकाणी, तो देखील अनसक्सेसफुल झालाय. कुठेतरी सरावाचा अभाव, कुठेतरी आत्मविश्वासाचा अभाव आपण बघतायत. हो, यावेळेस मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाही झाला. हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली ती म्हणजे 20. स्वीप करतायत. फाईन लेगला फिल्डर आहेत. सर्कलच्या आत चेंडू थांबवलाय पण एक धाव नाही रोखू शकले. धावसंख्या धावफलकावरती 21. बॅटची हलकीशी एज त्या ठिकाणी आपण बघतायत आणि या दरम्यान धावसंख्या 21 धावफलकावरती. अजूनही 25 धावांची गरज आहे विजयासाठी. यानंतर इन ॲक्शनमध्ये संघ दिसेल तुम्हाला बेतवडे आणि माताडी. स्टिअर केलाय. फिल्डर आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. ग्राउंड फिल्डिंग चांगली झाली पण कॅचेस, आय कॅचेस ड्रॉप करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे आपण बघतायत षटक दुसरं संपन्न झालंय. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाले 22. प्रति ओव्हर मागे 11 धावांची धावगती राखलेली आहे. अजूनही विजयासाठी या ठिकाणी आपण बघितलं तर 24 धावांची गरज आहे आणि 18 चेंडू शेष आहे. प्रति ओव्हर मागे 8 धावांची गरज होती. 32 करायचे होते 4 ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये 8 आल्यात. पुढच्या 3 ओव्हरमध्ये पुन्हा एकदा रिक्वायर्ड रन रेट 8चा बघायला मिळेल. 24 धावांची गरज आहे. सभे जास्त घेऊ नका, मॅच लगेच सुरू ठेवा. तर मनोज फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण बघतायत. ऑन साईडला स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. ऑफ साईडला डीप कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, एक डीप कव्हरला आहे. त्याचबरोबर आपण बघतायत एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंटला, एक शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग आणि एक क्षेत्ररक्षक आता मात्र मोतीराम दळवी गेल्यात स्क्वेअर लेगच्या दिशेने. सर्कलच्या आत फिल्डिंग करतील. बघूया मनोजच्या नुसार क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलंय त्यानुसार गोलंदाजी होते का. उडवलाय. फिल्डर आहे. झेलची शक्यता हा देखील ड्रॉप झालाय आणि बघा या 2 धावा. तर 4 कॅचेस आतापर्यंत, 4था झेल ड्रॉप झालाय.
आणि बऱ्याचदा आपण बघतो की संघ चांगला असतो, फिल्ड खेळाडूही चांगले असतात, पण जो गॅप पडतो, बरेच जण असे आहेत, बऱ्याचशा टीम अशा आहेत की ते मागच्या काही दिवसामध्ये खेळलेच नाही आहेत. आणखीन एक ज्युसी फुल टॉस, स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला चेंडू, सीमा बार, धावा मिळतील 4 आणि जीवनदान मिळाल्यानंतर हेच बघावं लागेल आता दातिवलीच्या समर्थकांना आणि खेळाडूंना देखील. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा झालेल्या आहेत, अजूनही 18 धावांची गरज आहे. 46चं टार्गेट आहे. चांगली पार्टनरशिप मैदानावरती 28 धावांची होत असताना आपण बघतायत. मनोज, ओहो, एज होती त्या ठिकाणी, प्लेड ऑन झाल्यात, फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं पतन, रुपेश चकळीचा अंत, पहिला धक्का जरूर लागलाय. अखेर गोलंदाजाला आत्मनिर्भर बनावं लागलं, कारण की फिल्डर तर साथ देत नाही, त्यामुळे कुठेतरी एक असा चेंडू जो फेकला तो जाऊन एज लागून एस्टनवरती धडकला आणि फलंदाज रुपेश बाद झालाय. न्यू बॅटर दिलीप पाटील मैदानामध्ये दाखल होत आहेत. माताडे क्रिकेट संघ माताडी तयार झालाय आणि बघा अभय स्प्रे वगैरे लावून तयार आहेत. कुठेतरी थोडीफार दुखापत असेल, आता समजेल अभय मैदानावरती उतरल्यावर आशीर्वाद हसतायत. कोणाला? अच्छा, प्रवीणला पाहिजे होता. आणि बाराम बेडेकर बघा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. ते भरपूर वर्ष खेळले आहेत आकाशन संघासाठी आणि त्या ठिकाणी थोडासा आनंद घेण्यासाठी येत आहेत. सप्रा मैदानावरती रोज मॅचेस असतात. मगाशी कोणीतरी सांगत होता की एक बंगाली म्हणतो की 1 महीना हो गया मॅच खत्म नहीं हो रहा है. मला बोला सब जगह प्रत्येक मॅच वेगळी असते, त्याला असं वाटतं कोण जीता कोण पताही नाही चल रहा है. ऑन साईडला ढकललाय, दुसरी धाव मिळेल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि बघा तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत होते, नकार दिलाय. दिलीप पाटील एक काळ गाजवलाय. आम्ही अपेक्षा करतो की पूर्वी MRIचे बॉल बाहेर घालवणारे दिलीप पाटील आता कॅप्टन 10Xचे बॉल का मारत नाहीत. पण जरूर एकदा का फॉर्ममध्ये आले, चेंडू जर बॅटवर व्यवस्थित आला तर जरूर तो कॉन्फिडन्स मिळेल त्यांना. आणि नेहमी हसमुख चेहऱ्याचे आहेत, बारके असेल दिलीप असेल, यांच्याशी फक्त त्यांना हाक मारा, तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरती ती स्माईल दिसेल. ऑन साईडला चेंडू गेला स्क्वेअरच्या दिशेने, प्रॉपर टायमिंग नाही झालंय, पण आउटफील्ड बघा किती फास्ट आहे सप्रा मैदानाची. चेंडूला थांबवलं पायाने, गुड रनिंग बिटवीन द विकेट. पण 2 धावा मिळतील. का दिलीप पाटील कारकिर्दीच्या सुरुवातीपासून जास्त धावण्याची सवय नव्हती, कारण मोठे पटके ही त्याची ओळख होती, पण आता त्याला संघर्ष करावा लागतोय. 40+ क्रिकेटची दुनियाने भरपूर गॅप देखील पडलाय. कित्येक खेळाडू 15-20 वर्षानंतर मैदानावरती आल्यात आणि जे रेग्युलरमधून येत आहेत ना ते तर खतरनाक. हा चेंडू हवेत आणि गेलाय चेंडू सीमा पार, येतो चौकार. आणि बघा काही टीमच्या मॅच देखील पुढचे, पण काही जण त्यांना मगाशी सांगितलं की कमी जेव्हा तुमची लगेच मॅच आहे. तर 3 षटकं संपलं. धावसंख्या धावफलकावरती एकूण आहे 36 धावाची गरज आहे आणि 12 चेंडू शेष आहेत. बघा कोणीच नाही, मग आम्ही जाऊ. आणि बघा सत्यवान पाटील स्वतः चाललेले आहेत. 12 चेंडू 10 करायचे आहेत. आयोजनाची जबाबदारी खांद्यावरती. आणि सत्यवान पाटील म्हणाला की चांगलं झालं पाहिजे, खर्चाचा विचार नाही केला, आपल्याला उरले नाही तरी चालतील, पण असं काय करायचं की लोकांनी नाव काढलं पाहिजे. आणि त्यासाठी जर ही स्पर्धा एकदिवसीय जरी असली तरी या ट्रॉफीज तुम्ही बघा, त्याचबरोबर मेडल्स देखील आहेत, कूलर देखील संध्याकाळपर्यंत येणार आहे, 2 कॅमेरे या ठिकाणी सुरू आहेत आणि सुंदर पद्धतीने हे आयोजन करण्यात आले. चौघांचं कॉर्डिनेशन चांगलं आहे
आपण बघतायत बिंदास पाटील, कारोम पाटील, किशोर मुंडे, सत्यवान पाटील हे 4 मित्र एकत्र आलेत आणि एक सुंदर संकल्पना मॉर्निंग ग्रुप या नावाने आपण बघतायत ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. मॉर्निंग ग्रुप मगाशी मी उल्लेख केला सकाळी की सकाळपाडा नावाचा एक ग्रुप आहे जो पेंढारकरच्या मैदानावरती जो ॲक्टिव्ह असतो ते सकाळी येतात, ते देखील अशी स्पर्धा ठेवतात. एक मॉर्निंग ग्रुप आम्ही कोळी नांदिवलीमध्ये बघितला, तिथेही मॉर्निंग ग्रुप प्रीमियर लीग होते दरवर्षी आणि हा मॉर्निंग ग्रुप आपला या विभागातला आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थाने नगरसेवक चषक दिवा दातिवली तर 10ची गरज आहे, 10ची 12 चेंडू 10 करायचे आहेत. 46चं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. आणि बघा सत्यवान पाटील यांनी किती पुण्याचं काम केलं, सगळ्यांना पाणी पाजून आलेले आहेत. आता कुठे गेले बघा, काही काम असेल बहुतेक. अच्छा तिथे पाणी हवं असेल डगआउटमध्ये, त्यामुळे तिथे गेले आहेत. आणि आता हळूहळू थंडी ओसरेल, पण सध्या थंडी ओसरायचं नाव घेत नाही. यंदा थंडी चांगली आहे. नाईट स्पर्धा जे खेळतात त्यांना माहिती आहे थंडी कशी आहे. हलक्या हाताने खेळतायत. कव्हर पॉइंटला फिल्डर आहे डीपमध्ये. पहिली धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेले आहेत. दिलीप पाटील कधी पोहोचणार? पोहोचले. चुकीच्या इंडला थ्रो आलाय. त्यामुळे बघा रवींद्र म्हात्रे यांचं प्रेझेन्स ऑफ माइंड काय जबरदस्त आहे. बघा समय सूचकता क्रिकेटमध्ये महत्त्वाची, आयुष्यातही महत्त्वाची आहे ती समय सूचकता, तो प्रेझेन्स ऑफ माइंड प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला वापरावं लागतं. गाडी चालवताना म्हणा, रस्त्यावरतून चालताना म्हणा किंवा धावतानाही म्हणा, कुठल्याही खेळामध्ये हा प्रेझेन्स ऑफ माइंड असायला हवा. आणि अशोक पाटील सध्या कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. आता त्यांना अपेक्षा कॅमेरामॅन म्हणून काहीतरी बघूया. आता संध्याकाळी दर्शन काय आहे त्यांचा विचार करतो का. चौकार आलाय आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतो ती म्हणजे एकूण 42. 4 धावांची गरज आहे विजयासाठी. सगळे सामने एकतर्फी झालेले आहेत. मॅच रंगल्या नाही. ही मॅच देखील 1 साइडेड आपण बघतायत. शिरीचा चेंडू उसळणारा होता, संपर्क नाही झाला. 1 धाव. या दरम्यान अंपायर लेग बायचा इशारा करतायत. लेग बायच्या रूपाने धाव. तर 3 धावांची गरज आहे. आणि बघा बॅट चेंज करतायत. या गोष्टी बघितल्यानंतर आम्हाला 90च्या दशकातलं क्रिकेट आठवतं. आता सगळ्यांकडे बॅट्स आहेत, पण पूर्वी एखादीच बॅट अशी असायची की जी सगळ्यांना कम्फर्टेबल वाटायची. फुटवर्कचा वापर करतायत. बॅट चेंजचा कॉलही करतायत. माहिती आहे कॉल नाही केला का पूर्वी आऊट करायचे आणि ते अंपायरला सांगतायत की बॅट चेंज. शिरीष पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. आणि हा विनिंग शॉट आलाय. षटकार. 1000 रुपयाची कमाई. सदाशिव पाटील याचकडून प्रत्येक षटकाराला रवींद्र म्हात्रे यांच्यासाठी 1000 रुपये होते. एक षटकार या ठिकाणी आलेला आहे. सामना जिंकलेला आहे. जे वागेश्वर क्रिकेट संघ देसाई ब संघाने अभिनंदन. संपूर्ण देसाईकरांचं अभिनंदन. सुखदेव काका म्हात्रे, रवींद्र म्हात्रे, राम, निलेश सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. चांगला खेळ राहिला आहे सगळ्यांचा. आणि यानंतर आता बेतवडे आणि मातर्डीमध्ये मॅच होईल. आमचे कॅमेरामॅन अशोक पाटील, मॅन फ्रॉम फडकेपाडा, जे मगाशी स्कोरर होते, कॉमेंटेटर म्हणून काम करतायत. सध्या कॅमेरामॅन. त्यांना असं वाटतं की काय करू आणि काय नको. पेंड्या जोशीचंही तसंच झालं आहे. पेंड्याला वाटतं आहे की मी स्कोरिंग करू, कॉमेंट्री करू, काय करू, अंपायरिंग करू. त्याला म्हटलं की एक मशीन लाव कानाची आणि अंपायर म्हणून बिंदास राहा मैदानावरती. ती मशीन घेण्यासाठी मीच त्याच्याबरोबर जाणार आहे. कारण अंपायर राहिल्यानंतर एजचा आवाज नाही आला तर मग लफडी होऊ शकतात. तर आपण या सामन्याचा सामनावीर पुरस्कार जाहीर करूया.
तेव्हा मॅच 21 धावांचे खेळ साकारणारे रवींद्र मात्रे यायचे. त्याचबरोबर 1000 रुपयाचं कॅश प्राईज सदाशिव पाटील यांच्यात वतीने देण्यात येणार आणि त्यांनाच विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आणि 1000 रुपयाचं कॅश प्राईज आपण द्यायचंय. या रवींद्र सुधा मात्रे मॅन ऑफ द मॅच. चला पुढचा संघ तयार राहा. माताडी फिल्डिंग आहे माताडीची. बेतरडीला करायची बॅटिंग. एक जबरदस्त बॅटल. तर निहार शेलार यांचं आगमन झालंय. बाबू स्वागत आहे आपलं. क्या बात आहे बाबू. बाबूची स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली याच मैदानावरती. तर सदाशिव पाटील यांना विनंती करेन दादा तुमच्या शुभ हस्ते द्या मॅन ऑफ द मॅच आणि 1000 रुपये. रवी मात्रे मॅन ऑफ द मॅच यायचं आहे. त्याचबरोबर कॅश प्राईज 1000 रुपये सदाशिव पाटील याचकडून त्यांच्याच शुभ हस्ते आपण देतोय. सामनावीराची ट्रॉफी आणि 1000 रुपये कॅश. चला जेवलं कोणी नसेल तर जेवून घ्या. या दिलीप पाटील पाणी वगैरे पिऊन घ्या. भरपूर धावले तुम्ही. तर गिरीश देखील आलेले आहेत. स्वागत आहे आपलं. आणि काय जबरदस्त काय तर त्यांचा गावदेवी माऊली भजन मंडळामध्ये गिरीश जबरदस्त गातात पखवाज वाजवतात आणि काय जबरदस्त. त्याचबरोबर समीरलाही आम्ही गाताना ऐकलं प्रथमच. तेव्हा मॅच रवी मात्रे 21 धावांची जबरदस्त खेळी ट्रॉफी आणि त्याचबरोबर 1000 रुपये त्यांचे मित्र सदाशिव पाटील यांनी प्रत्येक षटकाराला ते लावलं होतं आणि त्या 1000 रुपयाची कमाई देखील त्या ठिकाणी झालेली आहे. एक दिलदार असं व्यक्तिमत्व आणि समालोचकांमध्ये नेहमीच विशेष प्रेम त्यांचं राहिलेलं आहे. आम्हाला नेहमी सांगतात कॉमेंटरला की या आमच्या फार्म हाऊसवरती पार्टी आहे पण आमचा तो टायमिंग जुळून येत नाही. सगळे सध्या व्यस्त आहेत आणि सुखदेव काका येणारच आहेत. त्यांना घेऊन जाऊ आपण. तर चला मॅच सुरू होते. पहिल्या फेरीला ही चौथी मॅच. एका बाजूला ओ माताडेश्वर क्रिकेट संघ माताडी. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे 40+. टॉस माताडीने जिंकलेले तयार होत आहेत हे सगळे खेळाडू. तर जेवण करून घ्या सगळ्यांनी. जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. मला माहिती आहे बुधवार आहे काही जणांना शाकाहारी जेवताना थोडं जड जाते पण मित्रांनो इतकं उत्तम जेवण आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही अनेकदा कीर्तनकारांचं कीर्तन ऐकता तेव्हा म्हणतात की माणसाचं शरीर हे खऱ्या अर्थाने शाकाहारी जेवण जेवण्यासाठी बनवलेले आहे. जे जिभेने पाणी पितात तेच मांसाहार असतात. पण माणसाने आपल्या अक्कल हुशारीने मांसाहार करणं सुरू केलं. शिजवून भाजून काय काय प्रक्रिया करून आता तो नॉन व्हेजिटेरियन झालेला आहे. आणि त्यामुळे कित्येक जण असे की व्हेज म्हटलं की कपाळाला आठ्या येतात आणि बुधवारी रविवारी जर व्हेज जेवायचं असेल तर त्यांना असं वाटतं की त्या वाराचा अपमान होतो. पण संघाचे पोरावे
चला मॅच सुरू करा लवकर. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील आज चौथा सामना. दोन शेजारी एकमेकांच्या विरोधात आपण बघतायत आणि हे चित्र आपण रेग्युलरच्या माध्यमातूनही बघितलेलं आहे आणि आता हे 40+ माध्यमातून आपण बघतोय. आशीर्वादचा पहिलाच बॉल जाऊ दिलाय. पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत आणि वाईटच्या साह्याने हे अकाउंट ओपन होतं बेतोडे संघाचं. राजेश भोईर पुन्हा एकदा तयार होत आहेत. नॉन स्ट्राईकला संदीप भोईर. बॉलिंग मार्कवर आशीर्वाद. ओ खाली राहिलाय चेंडू आणि हे चित्र आपण सातत्याने खेळपट्टीवरती बघत आलोय. त्या मागचं नेमकं कारण काय आहे ते कळालं नाही. काही जण सांगतात की